नमस्कार मित्रांनो, मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला खूपच छान अशा गोष्टींचा उलगडा होताना पाहायला मिळणार आहे. जी व्यक्ती अर्जुनचा आवाज ऐकून त्या झाडाच्या मागे लपून बसलेली होती, ती व्यक्ती नक्की कोण आहे हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि त्याचा आणि दीपाचा काय संबंध आहे. जेव्हा अर्जुन हा दीपाचा पाठलाग करतो तेव्हा त्याच्यासमोर काय येणार आहे हे आपण पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इकडे दीपा जी आहे ती वडापावच्या गाड्यावरती असते. अर्जुन लांबून हे सर्व पाहत असतो आणि ती व्यक्ती गाड्याच्या जवळ येते आणि तिथं जी सगळी लोकं असतात ती गप्प गप्प असतात. ती पाहून ती विचारतो, दीपे काय केलेस गे ह्यांना तू? म्हणजे मला सांग, कुणाला काय दमबिम दिलं नाहीस ना? मग ही सगळी घाबरल्यासारखी का बसलेली आहेत? असं तो दीपाला विचार लागतो. तेव्हा दीपा म्हणते, नाही काय नाही केलं. तेव्हा तो म्हणतो की घरी जा, त्या पोराने ना लय राडा घातलाय बघ घरी, ती जा आणि नीट करून घे सगळं. आणि ती म्हणते हो. तेव्हा ती म्हणते की मी सगळं आवरून आले होते ना येताना. तो म्हणतो उलट उत्तर नाही द्यायचं मला, मी काय सांगतोय ना ते शांतपणे ऐकायचं आणि ते करायचं. इकडे सगळ्यांच्या पुढे दीपा अरेरावी करत असते, पण इथे अचानक एवढी शांत का बोलते हा खूप मोठा प्रश्न असतो. कारण असं काय घडलेलं असतं की दीपा एवढी शांत बोलत असते आणि अर्जुन म्हणत असतो हा तोच माणूस आहे ज्याला दुकानाच्या बाहेर मी हिचा आप्पीचा फोटो दाखवलेला आणि विचारलं पण होतं त्याला. मग तेव्हा त्याने मला काही नाही सांगितलं, मग आता काय आहे हे? हा प्रश्न त्यालाही पडलेला असतो. तेव्हा तो विचारू लागतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की दीपा शांतच म्हणत असते की मी आवरून ठेवलं होतं, ती चिल्ली पिल्ली आहेत ना त्यांनी राडा केला असेल. तेव्हा तो म्हणतो की मला काय सांगायचं नाही, आताच्यात जायचं आणि ते सगळं आवरून घ्यायचं आहे. आणि आता इथलं काम कोण करणार आहे? तेव्हा दीपा तिचा राग आलेला असतो तो बाहेर येतो आणि म्हणते की आता काय करू मी? इथलं आवरू का तिकडं जाऊ? नाही, तुम्ही काय म्हणताय ते सांगा मला. जसं दादा तुम्ही म्हणताय ना तसं मी करते, असं ती बोलत असते. आणि त्याला मात्र राग येत असतो दीपाचा, ही काय माझ्याशी ओरडून आरडून बोलते, हिचं ऐकून घ्यायची काय गरज आहे, असं त्याचं म्हणणं असतं. आणि त्याच आविर्भावात तो बोलत असतो. इकडे अर्जुनला म्हणतो की कळलं पाहिजे, नक्की काहीतरी कळलं पाहिजे. अर्जुन असा विचार करू लागतो, नक्कीच कुठेतरी पाणी मुरतंय, काहीतरी नक्की प्रॉब्लेम आहे हे अर्जुनच्या डोक्यात क्लिक झालेलं असतं. अर्जुन त्या गोष्टीचा विचार करू लागतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुन म्हणत असतो नाही, कुठंतरी काहीतरी वेगळं आहे, त्यामुळंच हे लक्षात येत नाही आहे. अर्जुनला त्याच गोष्टींचा शोध घ्यायचा असतो आणि त्याचबरोबर अर्जुन त्या गोष्टींचा शोध घेऊ लागतो, विचार करू लागतो. त्याचं असं म्हणणं असतं की काहीतरी असं आहे की जे माझ्यापासून लपून राहतंय, जे माझ्या लक्षात येत नाही, ह्या गोष्टीचा विचार तो करत असतो. तेव्हा आता दीपा घरी जायला निघालेली असते. अर्जुनच्या पुढे प्रश्न असतो की मी इथेच थांबू, ह्या माणसाची चौकशी करू का हिच्या मागे जाऊ? मग तो ठरवतो की हिच्या मागं मला गेलं पाहिजे. असं म्हणत अर्जुन दीपाच्या मागे जायला निघतो. तर दीपा पुढे येते, एका मंदिरात जाते. तिथे हात जोडून ती उभी राहते आणि ते बाप्पाच्या म्हणजे मारुतीच्या मंदिरात ती गेलेली असते, नमस्कार करत असते. अर्जुन तिच्याकडे एकटक पाहत असतो. तो म्हणत असतो हिच्यामध्ये मला थोडी पण आप्पी दिसत नाही. आप्पीचे गुण, आप्पीचा स्वभाव पूर्णपणे वेगळा आहे आणि ही पूर्णपणे वेगळी आहे. नक्की काय आहे? मग तोही देवाच्या पुढे हात जोडतो, तोही देवाला हात जोडून नमस्कार करतो आणि हे सगळं सुटलं पाहिजे, हे कोडं उलगडलं पाहिजे, हा प्रश्न त्याच्यापुढे उभा राहिलेला असतो. आणि त्याचबरोबर तो विचार करू लागतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की दीपा पुढं पिशवी अडकवून एका दुकानात जाते. किराणाचं दुकान असतं, तिथं ती सामान मागत असते. तो किराणा दुकानदार म्हणतो की काय चाललंय? अगं तू पहिलंच दीपा दिलं नाही का पैसे, आणि आता काय सामान देऊ तुला सांग बरं मी? तेव्हा दीपा म्हणत असते की मी 10 रुपये देते, मला ना ती बॉब्या पाहिजेत आणि 4-5 चॉकलेट पाहिजेत, चिलीपिली घरी वाट बघत बसतात ना, असं तिचं म्हणणं असतं. तेव्हा तो म्हणत असतो तुला माहिती आहे का, दिवाळीपासून आत्तापर्यंतची 7,500 रुपये उधारी आहे, ती अजून तू चुकवली नाही आहे, आणि आता हे सगळं कसं देऊ मी तुला? दीपा म्हणत असते नक्की देणार मी. तेव्हा तो म्हणतो की मला आधी सांग. दीपा म्हणते अहो आत्ता माझ्याकडे 10 रुपये आहेत आणि तुम्ही 7,500 उधारी मागताय, ह्या सगळ्याचाच मेळ जुळतोय का कुठं? तो म्हणतो कधी देणार पैसे सांग. तेव्हा दीपा म्हणते की पुढच्या महिन्यात देते, नक्की देते पुढच्या महिन्यात, असं दीपाचं चाललेलं असतं. अर्जुन लांबून हे सर्व पाहत असतो. अर्जुन म्हणत असतो काय आहे हे सगळं? हे कोड मला उलगडतच नाही आहे, मी काय करू नक्की? हा प्रश्न अर्जुनला पडलेला असतो आणि अर्जुन त्याच गोष्टींचा विचार करू लागतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की दीपा आता त्या बॉब्या आणि ते चॉकलेट घेऊन खुशीमध्ये हसत हसत निघालेली असते. तिला खूप छान वाटत असतं. फायनली तिला जे तिच्या लेकरांसाठी हवं आहे ते मिळालेलं असतं, तिच्या बहीण भावंडांसाठी तिला हवं असतं ते मिळालेलं असतं आणि ते ती घेऊन निघालेली असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं
की ती चालत असते. तिच्या लक्षात येतं की नक्कीच कोणीतरी आपला पाठलाग करतंय. नक्की कोण आहे आपल्या मागावर हा प्रश्न तिला पडलेला असतो. म्हणून तिने मागं फिरून पाहते. तेव्हा अर्जुन एका गाडीच्या मागे लपतो. इकडे चिंचुके मात्र गाडीच्या जवळ आलेला असतो. तो म्हणत असतो, साहेब कुठे गेले? मला तर म्हणले होते इथंच थांबतोय मी, आणि आता स्वतः कुठे गेले? नक्की चिंचुकेला प्रश्न पडलेला असतो. चिंचुके त्याच गोष्टींचा विचार करतो. इकडे दीपा पायऱ्या उतरून खाली निघालेली असते. अर्जुनही तिच्या मागे मागे येत असतो आणि दीपा नंतर गायब होते. अर्जुन विचार करतो की ही कुठे गेली, आणि मागून दीपा येते आणि अर्जुनचा हात पकडते. अर्जुनच्या फोनवरती चिंचुकेचा फोन येत असतो आणि अर्जुन पाहत असतो. इकडे दीपा गायब झालेली असते. त्याचबरोबर इकडे आता आर्याने चिंचुकेला फोन केलेला असतो आणि चिंचुकेला विचारत असते की तुम्ही कुठे आहे चिंचुके? तेव्हा चिंचुके सांगतो की इथे आहे. अर्जुन सर कुठे आहेत ते काही माहीत नाही, अर्जुन साहेब कुठे गेलेत, पण त्यांचा फोन पण ते उचलत नाही आहेत. आर्या म्हणते फोन करून बघा, असं आर्या स्पष्टपणे सांगत असते. इकडे दीपाने पाठीमागून येऊन अर्जुनचा हात पकडलेला असतो आणि त्याचा हात पिरगळत असते. म्हणते किती वेळ झाला तू माझा पाठलाग करतोय, असलं तुझ्यासारख्यांना मी कसा सरळ करून ठेवते ना ती बघ, असं म्हणत दीपा त्याला बोलत असते. अर्जुन म्हणत असतो काय चाललं हिचं, ही कशी आहे नक्की, काय घडतं हे सगळं, हा प्रश्न त्याला पडलेला असतो. आणि तो म्हणत असतो की तू, आणि अर्जुन मग आता तिचा हात पकडतो आणि तिचा हात पिरगळू लागतो. त्याच्यानंतर अर्जुनच्या डोक्यात येतं की हे वेगळंच काहीतरी आहे. अर्जुनला प्रश्न पडलेला असतो की हे काय घडतंय, आणि अर्जुन म्हणू लागतो की नाही वेगळंच काहीतरी आहे, या गोष्टींचा विचार केला पाहिजे. अर्जुन तिच्या मागे येतो आणि पाहतो तर काय, घरी 3 लेकरं असतात, 1 मुलगी असते, 2 मुलं असतात, हे सगळेजण तिथे असतात. तेव्हा ते म्हणतात की अक्के कुठं गेलतीस गं तू, किती उशीर? आणि तेवढ्या त्यांची जी बहीण असते छोटी ती तिथे रडत असते, रुसून बसलेली असते. दीपा म्हणते काय झालं गं, माझ्या चिवताईला काय झालेलं आहे, तू कशी बसली आहे? तेव्हा हे सगळेजण आप्पीच्या जवळ येतात, तिच्याशी गोडगोड बोलत असतात. तर ती छोटी मुलगी सांगते की तो दादा आहे ना, तो नाही आवडत, तो खूप ओरडतो आमच्यावरती, तो आमच्याशी ना जराही नीट बोलत नाही, असं सगळं ती सांगत असते. तेव्हा दीपा म्हणते मी आहे ना, माझ्या भावंडासनी मी काही त्रास होऊ देणार नाही. अर्जुन विचार करू लागतो हे सगळं काय घडतंय, म्हणजे आप्पी ही लेकरं ही कोण आहेत, नक्की काय आहे? इकडे दीपाने सगळ्यांना जवळ घेतलेलं असतं आणि ते म्हणत असतात की तू किती छान आहे, तू किती गोड बोलते आमच्याशी, आणि तो दादा नाही नीट बोलत आमच्याशी, असं ते सगळेजण सांगत असतात. इकडे दीपक आणि स्वप्नील सर लवकर घरी आलेले असतात आणि त्याचबरोबर ते घरी आलेले असतात आणि मग त्यांना लगेचच तिथे विचारते मोना. मोना म्हणते आज तुम्ही लवकर आलात ना? तेव्हा ते सांगतात की हो, मग माझं पण काम झालं होतं, दीपकचं पण लवकर झालं होतं, मग मी दीपकला फोन केला तर तो म्हणाला येतोय, मग आलो आम्ही. तेवढ्यात अजूनही अमोल आलेला नाही, त्यामुळं सगळेजण काळजी करत असतात. तर दीपा म्हणतो अमोल यायला पाहिजे होतं आत्तापर्यंत, कारण सगळेच जर त्याची शाळा सुटायचा टाईम झालेला आहे, 1 तास होऊन गेला. इकडे चिंचुके पोलीस स्टेशनला आलेला असतो. त्यानंतर पाठीमागून अर्जुन येतो. त्याला आर्या विचारतच असते काय झालं चिंचुके, पण चिंचुकेकडे मात्र त्या प्रश्नाचं उत्तर नसतं. अर्जुनही तेवढ्यात पोचलेला असतो. आर्याला प्रश्न पडलेले असतात की काय झालं आहे नक्की, आणि तिला काहीच कळत नसतं की ह्या दोघांचं काय चाललं आहे. इकडे तोपर्यंत एक दादा अमोलला घेऊन येतात. मग घरातले सगळे घाबरलेले असतात. ते विचारतात, तेव्हा ते दादा सांगतात की मी रस्त्याने जात होतो, हा रस्त्यात चक्कर येऊन पडलेला दिसला, मग डॉक्टरांकडे घेऊन गेलो, त्यांनी सांगितलं की काही नाही नॉर्मल आहे, MD डॉक्टरांना दाखवून घ्या म्हणून सांगितले. हे सगळेजण त्याचे खूप आभार मानतात. आज त्याने जे केलेलं असतं, अमोलला घरी आणलेलं असतं, त्यामुळं सगळे खुश झालेले असतात. तेव्हा तो म्हणतो की अहो तुमचा अमोल गुणीच आहे, त्याने शुद्धीवर आला की लगेच आम्हाला सांगितलं त्याचं घर कुठं आहे ते, म्हणून मी घेऊन आलो, गोड आहे तो. आणि तो अमोलला म्हणतो की अमोल आपण पुन्हा भेटूया रे, असं म्हणत तो दादा तिथून जाऊ लागतो. जाताना स्वप्नील सर सगळेजण हात जोडून त्याचे आभार मानत असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे रुपालीला मात्र खूप राग आलेला असतो आणि सगळेजण म्हणत असतात की रुपाली शांत हो, पण रुपाली मात्र ऐकायलाच तयार नसते. तिची खूप चिडचिड होत असते, तिला कळत नसतं की काय करू, आणि तिला त्रास होत असतो. तेवढ्यात अर्जुन आलेला असतो. अर्जुन म्हणतो काय झालं अमोलला? अमोलला आजही चक्कर आलेली आहे. तेव्हा अमोल म्हणतो की मला ना चक्कर आली होती आणि मी दुपारी जेवलो नव्हतो, त्याच्यामुळे हे झालेलं आहे. तेव्हा मात्र इकडे रुपाली ओरडत असते. ती म्हणत असते की भाऊजी तुम्ही बोलूच नका, तुम्हाला फक्त ना आप्पीला शोधायचं आहे, त्यासाठी चाललं आहे तुमचं सगळं, अमोलच्या कुठल्याच गोष्टींकडे तुमचं लक्ष नाही. आज तुम्ही सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या पाहिजेत, असं म्हणत रुपाली अर्जुनला बोलत असते. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.